गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. बुराकलं तुमचं, चला लवकर. कुठं? वड्याला. वड्याला? माझ्यासाठी सजन्मासाठी मागणं करायची चालली आहे. मग मला नाही का वाटत तुमच्यासाठी यावं म्हणून. एवढ्या पायऱ्यावर चढून तुमचं पाय नाही दुखत. अगं तुझं 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 ते द्वार आहे कर तुमच्यासाठी काय पण लग्ना बिग्नाचं बघ केलं तुझं. अरे तू आधी लग्न कर, तुझी निम्मी गेल्यात लाकडं मसनात आणि मी तर आहे 12चा. कसलं 24 कॅरेटचा दागिना आहे. हो 24 कॅरेटचा दागिना आहे. आणि मी ही 24. तुम्ही 24 नव मग? 18 कॅरेट आहे आणि तुम्हाला काही गळ्यात घालून हिंडू का? भूक लागली तुला. एकच नंबर तोंडावर चव आली बरं का. भैया सकाळपासून मी पाण्याचा घोट नाही पिली आणि फुटाने खात बसलाय सकाळ सकाळ. भूक लागल्यावर काय करू? भूक लागल्यावर काय करू? आणि तू का खाल्लं नाही आज कसं खाईन मी? काय का? उपास नाही आज माझा वट पौर्णिमेचा. आणि मग त्याला काय तवा तुझा उपास आहे, माझा कुठे तवा? आणि मग काय बायकांनी धरायचं, नवऱ्याने नाही धरायचं का बायकोसाठी? असं कुठं असतं व्हय तवा? मग केलंच तसं तर काय बिघडेल का? मग करतो आता बसणं का मग ठेवलं. आणि आता खाल्लेलं परमेश्वर लगेच माफ कर तुला का. चुकून खाल्ली म्हणून त्याला काय असतं तवा? होय का? मग? बरं ते जाऊ द्या. त्या दागिन्यांचं काय झालं? कशाला दागिना आता? शिक असलं 24 कॅरेटचा दागिना आहे. हो 24 कॅरेटचा दागिना आहे. आणि मी ही 24. तुम्ही 24 नव मग? 18 कॅरेट आहे आणि तुम्हाला काही गळ्यात घालून हिंडू का? अगं काय त्या सोन्याला करते? सोन्यापेक्षा एक नंबर दिसते अगं तू अशीच. होय काय? मग सोन्याला काय करते? एक नंबर बघ तू. बाया कशा तुझ्या बाबतीत बोलतात. बाया एकच नंबर अध्यक्षाची बायको. होय काय? मग ए काय बाई, दिसते? एकच नंबर. सोन्याला काय करते? सोन्यापेक्षा तू पिवळी ग. बरं, असं आहे. आता मग मी जाते वडाला फेर मारून येते. 7 फेऱ्या मारायला का 14 मारू? अगं 7च मार. लय झाले ह्या जन्माच्या. होय का? मग 7 जन्म, ह्या जन्मात 7 जन्म नसतात, अजून पुढचं 6. बर बर चालतंय मार. ती सरपंचीन बाई सगळं येऊन बसले असतील. सरपंच बाई याच्यात होईल. एवढं काय झालं आऊन टाऊन करायला? तसं नाही ग. मग? मग तू चांगल्या बायांच्या बरोबर चालली म्हणजे म्हणायचं सरपंच खुरायची होईल. माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणी आहेत ना त्या चांगल्याच आहेत त्या. बर 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 आईला जावं लागतंय का. बरं ऐक की. हा. मग मी पण येतो की तुम्ही तुझ्याबरोबर. कशाला? अगं तुझं साथ माझं साथ दोघांनी करू की. तुम्ही अगं, माझ्यासाठी फेर मारून जन्म जन्मी आपण दोघच मिळावं असं. का? मी पण येतो चल. चला. हा उरक तुझं. हो ताट घेऊन आले. हा जा 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 जा. दागिन मागते दागिन. हा दिशे दागिन घालणार ठेव डायरेक्ट मोडतो आणि मागते दागिन. बघू आता सरपंच पाहिजे. तशी तर काय तुमची गरज नव्हती बरं का यायची. कशी गरज नाही म्हणती मला हेच कळत नाही. तू माझ्यासाठी मागते का नाही जन्म. हा. मग मला नाही का वाटत तू पण पाहिजे मला. चल तू पुढे. सरपंच बाईचं घर आलंय. आले होय थांब. ऐ, थांब थांब. अगं तुला उपास आहे, तू अजिबात काय बोललो मी सगळं करतो. मी आवाज येतो की. चल चल चल. आईला सरपंच बाई लई नटली असेल का रे? कायला का दिसत असेल का? मलाच पहिल्यांदा दिसते बघायला गाड्या. अव सरपंच बाई. सरपंच बाई. अध्यक्ष तुम्ही इकडं कुठं? अव बुराकलं तुमचं. चला लवकर. कुठं? वड्याला. वड्याला? नाही नाही वड्याला वड्याला महिना वाट बघते की तुमची. आणि ताई मला म्हणाल्या होत्या हा मी येते बोलवायला आणि तुम्ही नाही तिने आता उपास धरलाय तिचं मीच काम करतोय. तुम्ही चला लवकर. तो का आली ती? ताट हा या या, आले या आले लवकर. ताट घेऊन. काय भारी नटले तू किती भारी दिसतात इथं. एकच नंबर दिसतात गाड्या सरपंच बाई. आणि अध्यक्ष ताई कुठे आहेत? अहो हे काय गेटवर आहे. चला की लवकर. हा चला चला. चला. भैया ह्या अध्यक्षाचं काय काम आहे बायकांच्या. गडी माणसं वडाला यायला लागल्यावर कसं व्हायचं? चला चला. हे चल महिना हो काढत. हा. चल चल चल. अध्यक्ष काय या इकडे साईडला. का ग? मध्ये काय काम आहे तुमचं? असं करू काय? बर बर चला. चला. अगं महिना आज लय भारी नटली. होय ना? अगं पण एक कमी आहे तुझ्यात. काय? घरी गजरा आणलाय तुझ्यासाठी. घरी तिथं बरं वडाला गेल्यावर लावू आपण ठेवी तर ताटात.
तुला काय म्हणलं तू सोन्यानं पिवळी नावाजलं ना तुला. चल पुढं. होय व. तुम्ही सरपंच बाईला सांगायला गेला हा मग तिकडं बाकीच्या बायांना का नाही सांगायला गेला? अग सरपंचीन बाई कुठं, तू कुठं, आत्या बाया कुठं, बर मग चल. ऐक की मंजुळा, हा अगं आता एवढा सवासणींचा सण हो, बरोबर आहे का नाही? हो. मी ह्यांना म्हणलं बँकेतनं दागिने ठेवलेत का नाही ते हा. सोडवून आणा, हा. तर एक सुद्धा दागिने आणलं नाही मला घालायला. चुकतायचा अध्यक्ष अगं काय त्या दागिन्याचं घेऊन बसती. बघ बरं आता काय दागिन्यापेक्षा कसं चमकत्यात. हा होय का? एक नंबर दिसतात का नाही. आणि तू तरी काय वाईट दिसते होय तवा. होय. अगं नुसत्या 24 कॅरेट सारख्या चमकत्यात इथं. बया. आणि तू 22. आणि मला तर घरात मागायची तुम्ही 24 म्हणला. अगं तीच की ते 24 आणि तूच 22. बर आज तुमचं लय बोलायचं चाललंय. आज नाही तुम्हाला काय बोलत. बरं ऐक की काय खरंच एकच नंबर दिसते. कोण तू ती घरात पण सांगितलं होतं मला तुम्ही. अगं मला म्हणावंसं वाटलं म्हणून म्हणलं. खरंच एकच नंबर. चल होय का? हो. बर आज अध्यक्ष साहेब तुमच्या बरोबर कस काय? नका येऊ म्हणलं हा. तरी पण आल्यात. मला म्हणतात तू पूजा करते 7 वर्ष 7 काय जन्मासाठी नाही का? हा जन्मासाठी. मग मला पण तू पाहिजे 7 जन्मासाठी. आव वहिनी हे माझ्यासाठी सजन्मासाठी मागणं करायची हा. चालली आहे. मग मला नाही का वाटत तुमच्यासाठी यावं म्हणून. मला नाही वाटत तू राहावं माझ्यासाठी. कोणासाठी नेमकं कोणासाठी? हा तुझ्या कोणासाठी? तुझ्यासाठी मला नाही काय वाटत. होय अगं का? तुझ्यासाठी. बर चल बर असं मला दिसेल असं त्याला. हा चल चल चल. आय, 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 आय. होय एवढ्या पायऱ्यावर चढून तुमचं पाय नाही होय दुखत. अगं तुझं ते द्वाराही कर तुमच्यासाठी काय पण. अगं तुझ्यासाठी आज काय पण. कसे तू उपास धरलाय ग माझ्यासाठी म्हणून म्हणतोय. मग आवाजावर पर बोलायला लागलं मला. अगं तुला म्हणलं की मी तुला तुझ्यासाठी आज काय पण. तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी. बर हा बर घरी गेलं आज नाही तुम्हाला काय बोलणार. तसं नाही ग. असू दे मला कळतंय सगळं. बरं चल. लिंबिया काय रे मी काय म्हणतोय काय? लग्ना बिग्नाचं बघ की रे तुझं. अरे तू आधी लग्न कर. तुझी निम्मी गेल्यात लाकडं मसनात आणि मी तर आहे 12चा. होय तू 12चा आहे होय. हा अरे तू 12चा आहे का कितीचा आहे ते मला माहित आहे रे. माहिती ना मग. हा नाही की काय? 12चा म्हणतोय तू. हा तुझे काय झालंय माहितीये का मूर्ती आहे लहान पण कीर्ती लय महान आहे बर का लिंबे. मग तुला म्हणायचंय काय? होय अरे किती केलं तरी तुझ्याहून लहान मी आहे. कोणला? दिसाय बार काय तुझ्याहून लहान मी आहे आणि तुझं झालंय काय तुझं वय आहे 22 आणि माझं आहे 18. 4 वर्षाचाच आपल्या दोघात फरक आहे म्हणून लग्नाचं बघ आधी. स्वतःच बघ लग्नाचं. तू नको मला शिकवू. हा. चल पटकेने. हो की अध्यक्ष काय करतोय बायांच्यात? हो हो खरंच केलं का बघ की तो. अरे लिंबिया काय? चल की आपण बी चल जाऊ. चल. हा? हा चल चल. लेकिन ये साला कर क्या रहा है अध्यक्ष मी पूजा कशी करते बघून घ्या. हो बघतोय पूजा करते तीच बघतोय. आणि वडाचं झाड सुद्धा बघून घ्या. हो वडाच झाड बघतोय कसं काय आहे ती. वडाचं झाड सुद्धा बघून घ्या. हो ग वडाच झाड बघतोय ग. वडाचं झाड बघताय वे. हे काय वडाचं झाड. हा वडाचं झाड. लिंबिया चल. होय व कशी कशी केली पूजा मी सांगा बरं. अगं तू नाही होय आता. मी असा उभा होतो मी हा वडाच्या झाडाकडे बघत होतो आणि हळद कुकू तू नाही काय असं उधळलं. हळद कुकू उधळला ना मी. मग काय बर तुम्ही घरी चला घरी. तुमच्याकडे मी घरी गेला बघते. वहिनी पर काय करताय तुम्ही. आज वट पौर्णिमा नाही का? हा हा वट पौर्णिमा. हा अहो काय सांगायचंय वहिनी 2 मिनिटं मी बांबावलो. का बरं? मला वाटलं अहो स्वर्गातच आलोय मी. मग काय हाय का नाही लिंबे. वडाचं झाड स्वर्गात आहे. अहो वहिनी वडाचं झाड नसू द्या मग पण साक्षात रंबा आणि उर्वशी मला दिसले. असल्याच भारी तुम्ही दिसताय हे करा लिंबे. करे करे हा वहिनी खरंच होय काय? अहो लय भारी दिसताय. असं वाटतंय
की साक्षात खरंच स्वर्गापेक्षा म्हणजे स्वर्ग ते काय म्हणतात जमिनीवर अवतारले असंच झालंय आज. बया भाऊजी आणि- बघा तुम्हाला हाय आमची जाण, आम्ही कसं दिसतोय कसं नाही, हा. बरं आम्ही पूजा करतोय की नाही, हा. आमच्या आहे का घरच्याला जाण? हो का? होय हाय का घरच्याला जाण? होय वहिनी, मग तुमच्या घरच्यांना किंमत नाही तुमची, आहे का नाही? हं. हा आता तुम्ही हेला म्हणजे काय फेऱ्या मारून काय म्हणणार आहे? ती 7 जन्म नाही होय नवऱ्याला, देवटा नवरा मागतात 7 जन्म. बर होय वहिनी, तुमच्या म्हणजे तुम्ही एवढं दिसताय देखण्या दोघी बी, काय सांगायचंय तर आज मला तर आहे ना, तुमच्यात बी माझी बायकोच दिसते अहो. यार, काय सागर बोलतोय? अहो तसं नाही व बहिणी, म्हणजे मला कसं वाटतंय की माझं लग्न नाही झालं, मग मला आज सगळ्या बायका नटल्यात का नाही, ते अशा वाटतात की माझ्या बायकाच असल्यावानी, म्हणजे त्यांच्यात माझी बायको बघतोय मी. लाज वाटते का बोलायला? लाज. आता- बायकांनी तुझं ऐकलं नसलं बोलणं तर खसाल मार दोघं सुद्धा. अहो वहिनी, आमचं म्हणण्याचा उद्देश तसा नाही हो, तुम्ही समजून घ्या. आमच्या भावना लग्न व्हाय ना तर आमच्या, मग काय वाटतंय की आमचं बी लग्न होईल ना, मग आमच्या बी बायका तुमच्यावाने नटणार का नाही? हा, म्हणून ते म्हणतोय मी, ती भावना तुमची तुम्ही बायको तरणी असणार, आमच्यापेक्षा जास्त ना. हा नटणार का नाही, म्हणजे तुमच्यासारखे दिसणार का नाही? हा, मग मी काय म्हणतोय वहिनी, आता तुम्ही एवढं भारी दिसताय, पण तुमच्या घरच्यांनाच किंमत नाही तुमची. नाहीच किंमत घरच्यांना, किती काय केलं तरी. अय्या सागर भाऊजी, तुमचा स्वभाव खूपच छान आहे. हा हाय ना, माझा स्वभाव लय भारी. मग मी काय म्हणतोय वहिनी, बोलू करली आता हो का, तुम्ही तर लय हुशार आहेत, कारण तुम्ही अध्यक्षीन बाई आणि हे सरपंचीन बाई. आता तुम्ही आहे का नाही, एवढा जन्म काढा कसा तरी, आणि पुढचा विचार करा माझा, नाही का, माझ्यासाठी फेऱ्या. तुझ्या किरडीचा बंबू. अध्यक्ष ह्या दोघांना निभार चोपा आज. ह्याला सुट्टीच नाही आज. खुशाल माझ्या 24 कॅरेट वर वेट वायाचा. तू थांब, तसं म्हणलाय ना लगेच घेऊन ये. त्याला हाणतो. देवा परमेश्वरा, आज वटसावित्रीचा सण, गावातील सगळ्या महिला नटून तुटून वडाला पूजन करायला गेलेल्या. 7 जन्माचा हाच नवरा मिळावा म्हणून त्या वडाला 7 फेऱ्या मारतात, आणि माझ्याच नशिबी असं का केलं? अर्ध्या आयुष्यातून माझ्या अर्धांगिनीला तू घेऊन गेलास. असं मी काय गुन्हा केलता रे देवा? पण मला एक काय म्हणायचंय देवा, की जसा महिलांसाठी वट सावित्री हा एक सण आहे, तसा पुरुषांसाठी सुद्धा भले 1 जन्मासाठी बायको त्याला मिळावी, 7 जन्मासाठी नका का मिळू, पण 1 जन्म तरी शेवटपर्यंत दोघं 90-95 वयापर्यंत तरी जगून मग त्यानंतर हा देह तुझ्या चरणी सोडावा. असा सण जर असता तर किती बरं झालं असत. काय आता हे नशिबाचे भोग म्हणायचे आणि दुसरं काय काय एक एक केलंय द्यावं. काय अध्यक्ष काय लाज आहे का? काय कुणा मला अहो, ह्यांना हा? खुशाल माझ्या बायकोला म्हणतोय एवढा फक्त जन्म काढ, पुढच्या जन्मात माझा विचार कर. मला थांबा, मला नीट व्यवस्थित अध्यक्ष सांगा, लाज कुणाची काढली? अहो ह्यांची, तुम्हाला नाही बापू, असं सांगा ना आधी. लाज आहे का? म्हणजे मी गडबडलो ना एकदम. तुम्हाला नाही. हा काय झालं? धाप लागली. शांतपणे बोला, शांतपणे बोला. माझ्या हा बायकोला हा काय म्हणतोय? कोण? ह्यो सागऱ्या. अध्यक्ष बापू याला सांगा, सागरचा विषय लय हार्ड आहे, पण सागरचं डोकं लय खतरनाक आहे. सागऱ्या, मी अध्यक्ष म्हणून शांत आहे. बापू ह्याला नीट सांगा, मी पण माझ्या पणावर जर उतारलो तर अख्ख्या गावातील शांतता भंग कराय मी पण एकटाच लय भारी. शांत शांत अध्यक्ष महोदय, शांत शांत. सागर शांत हो, जरा शांत हो. शांतपणे हा प्रश्न सोडू आपण. जरा डोकं शांत ठेवा, म्हणजे मला पण तुम्हाला सांगता येते. मला एक सांगा अध्यक्ष, ही दोन्ही पोरं आता लग्नाला आलीत का नाही? मग
बरोबर आहे ना? हा. हा मग ह्यांना पण वाटतंय ना की सगळ्यांचं जसं चांगलं झालंय, लग्न झाले, तसं आपलं पण ह्यांचं लग्न व्हावं. पण बापू हा. ह्यांची भावना नीट ठेवाय सांगा. ह्यांची दुसऱ्याच्या बायकावर नजर होईल. नाही, तुम्ही नाही. नीट सांगा समजून त्याला. बरोबर आहे मी पण तुमचा ऐक तू. अगदी बरोबर ऐकताय की मी कुठं नाही म्हणतो, पण झालंय कसं अध्यक्ष, ती द्विधा मनस्थिती झाली, गोंधळलेत त्यांची डोके भरकटल्यासारखी झालीत लग्न न झाल्यामुळे. हा फार मोठा त्यांचा प्रश्न निर्माण झाला. ह्याच्यावर आपण काहीतरी विचार करू, बसू आणि त्यांच्या लग्नाचं. अध्यक्ष बापू तुम्ही म्हणताय तसंच बरोबर आहे. बरोबर आहे. अध्यक्ष ऐका, आमचं म्हणण्याचा उद्देश हा. तसा नव्हता व तुम्ही गैरसमज करून हा. घेतलाय. हा. बर बापू आता बोल. तुम्हीच सांगा, आमचं लग्न व्हायना काय करू हो नेमकं? आता कसं मुद्द्याचा बोलला तू सागर? हा अरे तुम्ही गेल्या जन्मी काहीतरी पाप केले म्हणून तुमच्या बायका कुठतरी अडकल्या, ही ध्यानात घ्या नीट. आणि तेवढ्यासाठी तुम्ही पण काय करायचं, वडाला जायचं, 7 फेऱ्या मारायच्या, 7 दोरं त्याला वावळायचं त्या वडाला. नाही 14 आणि तू 14. अरे गपला का तू अंड्यातनं बाहेर निघला का अजून? अध्यक्ष शांत शांत, तुम्ही आता लगेच जावा. बापू हा. हा 7 नाही 21 फेर मारतो, पण माझी बायको मला ह्या जन्मी भेटेल का? भेटलं बाबा, जा, जा, पळा. जाऊ द्या अध्यक्ष त्यांना. आणि अध्यक्ष तुम्ही काय पोरासोरांच्या नादाला लागलाय? हा पण ह्यांना कसं बोलायचं कळतंय अहो, का ती बापू? पोरं सोरच आहेत, माकडच आहेत अजून ती. पण तुम्ही तरी संसारी माणूस आहे, त्यांची परिस्थिती मानसिकता काय ते कळले ना आता तुम्हाला. हा आता ती जाऊ द्या, आता त्यांची गंमत बघायला चला आता माझ्या बरोबर. चला, चला. काय ह्यांची अवस्था होती ती काय. चला चला. महिने माझा तर मूडच गेलाय सगळा बघ. का ग? वडाच्या पूजेचा काय त्या सागऱ्या बोलला बघ कसा. लय नालायक येत अख्ख्या गावाची हुकुंड पुकीत. तरीच मी म्हणत होते कशाला आली वहिनी ही दोघं? बोला दे बोला दे. अरे कशाला घेतला आता दोरा? अहो थांबा वहिनी, सांगतो तुम्हाला. अहो सांगतो. असलं काय बायकांसारखं चाळे करत असता तुम्ही दोघं? काय ती लिंब्यात किती बारक आहे आता, ती फेरे मारणार का काय? त्याला तर आखलीतच भाग नाही. अहो वहिनी तुम्हाला नाही काय कळणार. काय झाले, काय आमच्या बायका आहेत का नाही, मागच्या जन्मी अडकल्यात. बर ते आता ह्या जन्मात बोलवायसाठी 7 फेर नाही 14 फेर मारणार आहे. कळलं का? म्हणजे बायका भेटतील आमच्या. अगं महिने ताटातले दोरे घेऊन गेल्यात, आपल्याला फेऱ्या मारायच्यात अजून वडाला. बकी एवढे कुठले? अरे बस बस. अयो लिंब्या लय दमलो. किती फेऱ्या झाल्या? माझे तर झाले 14. 14? अरे माझ्या 14 झाल्या. अरे पण एक फेऱ्या अजून मारू की, म्हणजे 21 फेऱ्या पूर्ण करू. चल मार म्हणजे काय होईल, 3 जन्माच्या बायका माग गुंतलेल्या सगळे येते. पुढे येतील. म्हणजे आता एक भेटल, पुढच्या जन्मी एक भेटल, आणि त्याच्या पुढे पुढचे एक जण. हा मारायचं काय? हा बघितलं का? लय जिया ठेवलं पप्पूकडे यांना तुम्ही. थांब जरा, लय माझ्या बघू बापू, माझ्या बघू दिसते. लय जोर जोरात नुसते मग धावून धावून येत होते. या अलीकडे, या अलीकडे. गमजा आहे नुसती फाडून टाकेन, तो तोडून टाकेन, वेळ आली तर झाड सुद्धा उपटून टाकेन. अरे अर्जुन दादा, अरे काय काय झालं काय तुला असं? हा एवढं का असं तू बावचाळल्यासारखं झालंय? बापू हा मला बायकोनं 50 रुपये नाही दिले. 50 रुपयाची माझी किंमत करते. बर मग मी ते सारं दोरच तोडून टाकतो. कारण मला असली तर बायको 7 जन्मी नाही पाहिजे. अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू 1 नंबरचा पेंटका दारुड्या, तरी तुला बायको भेटली, तुझं नशीब चांगलं. ही बघ, ही दोघ ही दिसतात का? ही दोघं बघ, बायका भेटणार म्हणून 7 नाही 14 दोरं त्या वडाच्या झाडाला घालतात आणि प्रदक्षिणा मारायला लागल्यात. मग ह्यांचं नशीब किती खोटं आहे, तुझं किती चांगलंय, हे जरा डोक्यात घे. हा त्यावर मी काय तर काय बोलतोय? तुझ्या त्या 50 रुपयाच्या दारूसाठी बायकोला तू सोडायला निघालास, आणि बायको मिळालं म्हणून ह्यांचं काय हरतळ तळतळ चालली ती बघ इथं. बापू
मी पण आता काय करतो ह्या दोघांच जातो 21 जन्मी माझी बायको मिळावी म्हणून मी बी फेरे मारतो. ए दोरा तेरा इकडं सर सर मला मारून द्या आधी. मला मारून द्या रे माझ्या बायकोसाठी. आपण मारू. चला चला. कसा खेळ खंडावा केला चालू द्यायची सर्कसच. गाजा बाजा सारा बिलबिल चालू झाली गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ. अहो वहिनी डोक्यावर नाही पडलो. डोक्यावर पडलाय तर काय अहो ज्यांना बायका आहेत ना त्यांना किंमत नाही, पण ज्याला बायका नाही त्याला किंमत विचारा म्हणजे तुम्हाला कळेल हा बिगर लग्नाची किती किंमत देतात बायकांना. म्हणून फेऱ्या मारतोय आमच्या बायका भेटाव्यात म्हणून आम्हाला. बरोबर आहे. जा 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 सागरबाई जा जा जा. काय करायचंय तुला? मीच त्यांना फेऱ्या मारायला लावल्यात. बस शांत जरा. बरं मी काय म्हणतोय बापू, हा बोला. तुम्ही पण मारा की. मी अहो, जिबेला हाडबीड आहे का? अहो ऐका की, हा तुमची बायको तुम्हाला मधूनच गेली सोडून. बर. मग मी काय म्हणतोय, हा समजा जर तुम्ही जर येडं हा. घातलं झाडाला हा. तर कमीत कमी पुढच्या जन्मात 100 वर्ष तर राहील ना तुमच्या बरोबर. अरे काय कळतंय का? काय बुद्धी डोक्यावर बिकार पडलाय का अध्यक्ष? 100 वर्ष कोण जगताय का? हा आपण का जितकं जगाल तितकं राहील. हा शेवट परत 70 दिल मधून आता कशा गेल्या सोडून. काय डोक्यात बटाटे भरलेत का? कळतं का काय बोलताय? मी ह्यांना ही खेळ करायला लावला आणि खेळ माझ्याच गळ्यात घालायला लागला ना अध्यक्ष. पण ह्यो खेळ नाही, मग हे काय खेळ? खरं ही खरंय. कशाचं ही खरंय? संस्कृती आहे आपली. कशाची ही संस्कृती? पुरुषांनी वेडे घालायचे? घाला. अहो, चला तर पुढच्या घालू तर जन्मात जा खरं. अध्यक्ष तुम्हीच घाला. तुम्ही घाला म्हणजे तुमचंच राहिलेलं सगळं होतं. जा 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 माझं जा. सगळं चांगलं आहे, माझी नाही, बायको चांगली आहे. तुम्ही जा, चला जा. तुम्ही चला तुम्ही चला. आणि त्याच्या मायला काय ह्या अध्यक्षांनी फजिती लावली ह्या वयाला माझी? शोभतय का? हा वडाला दोरा अरे घालूया. बाबा. कायम बायको ठेवूया. चला चला चला. काय चला, ठेवूया? चला. कायम कोण ठेवूया? अहो ठेवूया. 7 जण मी दुसऱ्याची बायको मिळू द्या. शोभतय का हे? हा